लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आपल्या सोबत आहेत. आष्टी जिल्हा परिषद गटातून भाजपचे अधिकृत उमेदवार समाधानदादा शेळके आपल्या सोबत आहेत. तर आष्टी पंचायत समितीमधून मदनदादा पाटील आहेत आणि पापरी पंचायत समितीमधून खंडाळी गणातून सतीशाबा भोसले आपल्यासोबत. आता काय सांगाल, आज आपल्याला भाजपचे अधिकृत उमेदवार मिळाले. मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीचं आभार व्यक्त करतो. मला आष्टी गणातून भारतीय जनता पार्टी मार्फत पंचायत समितीला उमेदवारी दिलेली आहे. कोणते मुद्दे घेऊन आपण मतदारसंघात जाणार? मुद्दे तर प्रचंड आहेत. एक विकासाचा मुद्दा आहे. मागच्या पंचवार्षिक मध्ये म्हणजे गेल्या 9 वर्षापासून जो आमचा विकास थांबला होता, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जो ग्रामीण भागाचा विकास व्हायला पाहिजे होता, ग्रामीण भागातील रस्ते असतील, बऱ्याचशा वस्तू ग्रामीण भागामध्ये मिळत असतात, सर्वसामान्यांना मिळत असतात, त्या कोणत्याही वस्तू मिळाल्या नाहीत. कुठल्याही रस्त्याचं काम झालेलं नाहीये. जी काही कामं झाली होती ती आपले आमदार साहेब यशवंतदादा माने यांच्या मार्फत या तालुक्याचा प्रचंड असा विकास झाला. आणि गेल्या पंचवार्षिक मध्ये म्हणजे याच पंचवार्षिक मध्ये तालुक्याच्या लोकांनी चूक केली. तालुक्याच्या लोकांच्या वरती काहीतरी एक गारुड निर्माण केलं, एक भाऊ केला गेला, खोटं सांगितलं गेलं आणि लोकांना त्याच्यावरती बुराई पडली आणि लोकांनी एक फार मोठी चूक केली. त्या सर्व लोकांना आता वाटतं की आपण मोठी चूक केली. या तालुक्याचा जो विकास चालू होता, विकासाचा जो घोडा उधळला होता, तो कुठेतरी थांबला असं लोकांना वाटतंय. म्हणून लोक आता प्रचंड अशी नाराज आहेत त्यांच्यावरती. विरोधकांचं काय आव्हान असणार? विरोधकांचं तर आमच्या समोर आम्हाला तर काय असं आव्हान वाटतं, काय लोकांची प्रचंड त्यांच्यावरती नाराजी आहे. विजयराज डोंगरे यांनी गेल्या 9 वर्षामध्ये काहीच काम केलेलं नाहीये. एक निष्क्रिय उमेदवार म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. का त्यांची भेट घेणं अतिशय मुश्किल होतं. त्यांचा फोन देखील लागत नाही. ते मतदारसंघातले फोन घेतले आहेत. अतिशय नॉट रिचेबल असा नेता होता. आता त्याविरोधात आम्हाला फार मोठं काम करायचं आहे. ग्रामीण भागामध्ये, खेडोपाड्यामध्ये ही विकासाची गंगा आहे. भाजपनं जो विकास चालू केला आहे तो प्रत्येक तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत आम्हाला तो विकास पोहोचवायचा आहे. खंडाळी पंचायत समितीमधून भाजपचे अधिकृत उमेदवार सतीश आबा भोसले आहेत. मला काय सांगाल, आज आपल्याला भाजपचे अधिकृत उमेदवार मिळाले? मी सर्वप्रथम भाजपचा आभार मानेन. त्यानंतर राजेंद्र मालक आणि यशवंत तात्यांनी मला सगळ्यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल मी आभार मानेन त्यांचा. आपल्या पंचायत समिती गणामध्ये प्रामुख्याने समस्या कोणत्या आहेत आणि ते येणाऱ्या काळात आपण कशा पद्धतीने सोडवू? आमच्या पंचायत समितीमध्ये हा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद गट हा 25 वर्ष त्याला दान दिलेला होता. त्यामुळे दान देऊन सुद्धा तिने एवढं काम केलेलं नाहीये. रस्त्याची कामं असतील, पाणी वॉटर सप्लायची कामं असतील, तुमच्या शाळेची कामं असतील, बरीच कामं पेंडिंग पडलेली आहेत. ती कामं व्यवस्थित केली पाहिजेत. कारण त्यांच्याकडे आज वडिलाकडे आणि त्यांच्याकडे जिल्हा परिषदचे 25 वर्ष सत्ता त्यांच्याकडेच आहे. आजपर्यंतची सत्ता आमदार साहेबांनी त्यांना दान दिलेली सत्ता की जवळजवळ जिल्हा परिषदला मनोहर भाऊ होते, जिल्हा परिषदला पुन्हा विजयराज होते. त्यामुळे 20-25 वर्ष झाले त्यांच्या हातातली सत्ता असताना कामाचा विकास कुठलाही झालेला नाही. दुसरे भाजपचे आष्टी गटाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा शेळके आपल्यासोबत. आता काय सांगाल, आज आपल्याला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मिळाले? प्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानून आदरणीय राजन मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय यशवंत माने, आदरणीय बाळराजे साहेब, अजिंक्य राणा साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो हा भाजपने फार मोठ्या पद्धतीचा पक्ष असताना सुद्धा या पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी आधी त्यांचं सर्वांचा आभार मानतो. आणि मी प्रथम सर्व माझ्या गटातील लोकांना शुभेच्छा देतो की मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचा सर्वात मोठा आभार मानतो. कोणते मुद्दे सध्या आपल्या जिल्हा परिषद गटात येणाऱ्या काळात आपण कशा पद्धतीने मार्ग लावू? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मुद्दे म्हणण्यापेक्षा तिथं विकासच दिसला नाही. मी अगदी 11 गावामध्ये फिरलो, 11 गावं बघितली. कुठेही वाड्या वस्त्याकडे जर आपण गेलो तर रस्ताच नाही. त्या गावांना मोकळं सुद्धा चालता येत नाही, अशा काही परिस्थिती आहेत. आणि 15-15, 20-20 वर्ष प्रलंबित असे प्रश्न आहेत. पाण्याच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, लाईटच्या समस्या आहेत, लोकांच्या गाठीभेटीच नाहीत तिकडं. सगळ्यात महत्वाचा आरोग्याचा विषय. शाळेमध्ये जर लहान लेकरे गेली तर तिथं मला वाटतं बाथरूम सारख्या सुद्धा सुविधा दिसल्या नाहीत. ठीक आहे ना, हरकत नाही. आपण हा विकासाचा अजेंडा घेऊन आज झडपीमध्ये सर्वांच्या मतदाराच्या लोकांच्या समस्येसाठी आपण तिथं हे सगळ्यात महत्वाचं काम करायचं म्हणून तिथं निवडणुकीला उभारलोय. स्वर्गीय पांडुरंगदादा शेळके यांचा खूप मोठा राजकीय वारसा आहे, त्याचा येणाऱ्या काळात आपल्याला फायदा होईल.
नक्कीच आदरणीय दादांचं एवढं मोठं काम आहे की बऱ्याच वेळेला दादाने आदरणीय मनोहर भाऊ साठी सुद्धा तिथे झेडपीला त्याग केला आणि बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये त्यागी माणूस म्हणून आदरणीय दादांची प्रतिमा आहे. इतकं मोठं दादांचं काम आहे की तिथं मी ज्या वेळेला तर प्रचाराला फिरलोय लोकांच्या माध्यमात गेलोय तर असे अनेक लोक आहेत की दादाने जेवढं काम केलंय दादाच्याच पुण्यावरती दादांच्याच आशीर्वादावरती अजून तिथली ती एपडी आदरणीय शेळकेदादाच्या रूपातली ते माझ्या रूपामध्ये कदाचित त्यांना फेडायचं आहे आणि आम्हाला हे बाळा तुझ्यासाठी एकदा करायचं आहे असं वारंवार जुने जाणकार माझे सर्व सहकारी संबंधातले नातेवाईक सहकारी पाहुणे रावळे सर्वच लोकांना मित्र कंपनी यांना एक वेगळा आनंद तिथं झालेला आहे आणि निश्चितपणानं कायापालट हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या आष्टी जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या नातेवाईकांचा देखील गोतावळा खूप मोठा आहे, त्यामुळे त्याचा काय फायदा? निश्चितच आजपर्यंत जे विजयराव दादांचं जे शीट येत होतं ते केवळ आमच्या आणि आमच्या पाहुण्यावर नातेवाईकावर आणि मित्र कंपनीवर यांच्यावरच ना या सर्वांचं तर तिथं मोठं सहकार्यच आहे आणि कदाचित त्यांना त्यांचं ह्या वेळेला कळेल की शेळकेदादाच्या पुण्यावरती शेळकेदादाच्या गटावरती आणि आमच्या सगळ्या सर्व सहकार्यावरती तो काय विजय आहे ते तर समोर आपल्याला दिसेलच. व्यवसायात आपलं खूप मोठं नाव आहे, पण अधिकृतरित्या आज आपण राजकारणात उतरला. व्यवसायासारखंच मी माझ्या मतदारसंघासारखं जातीनं लक्ष देऊन काम करणार आहे की त्या भागाचा झेडपीचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य आदरणीय मदनदादा असतील सतीसाहेब असतील हे मला फार सिनियर माणसं आहेत त्यांनी मला अतिशय मोठ्या मनानं तिथं सांभाळून घेतलंय, तिथल्या जनतेने बी घेतलंय. तर खऱ्या अर्थानं मी त्या संधीचं सोनं त्या भागामध्ये जाऊन जेवढा विकासाचा अजेंडा रात्री मी आव्हान करेन तुमच्या माध्यमातून 2ला जरी एखाद्या कामाची तुम्हाला समस्या लागली तरी मला रात्री 2ला फोन करा. माझा फोन 24 तास उपलब्ध असेल. मी तुमच्यासाठी तिथे सेवक म्हणूनच काम करणार आहे. बरेच मित्र कंपन्या तिथले सरपंच आहेत, वकील साहेब आहेत, सर्व मित्र कंपन्या त्यांनी सगळ्यांनी मला एवढं मनापासून प्रेम दिले की मला कदाचित असं वाटतं की तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि हे सगळं व्यवस्थित जनतेसाठी काम करायची संधी मला तिथल्या लोकांकडून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. भीमा मल्टीस्टेट विरोधात आपण खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील उभं केलं होतं, त्याचा फायदा आपल्याला यंदा काय होणार आहे? निश्चितपणाने एकच आहे की आमच्या वडलोपार्जी आदरणीय शेळकेदादांची आम्हाला शिकवणच आहे की गोरगरीब जनतेसाठी कष्टकरी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी एक नेता म्हणून त्यांची ख्याती होती. तेवढंच मी काम तिथे केलं की त्या कारखान्याला कोणी वाली नव्हतं, तो कारखाना हा सहकारी होता आणि तिथं निश्चितपणानं तो मल्टीस्टेट केला. त्यावेळेस तर माझा राजकारणाशी दूर 10 वर्षात संबंध बी नव्हता, परंतु मी ते तिथं कोणीतरी एक वाचा फोडणारा विषय होता आणि ते मी त्यांच्या वारशानुसार आदरणीय शेळकेदादांच्या ते मी काम हाती घेतले. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. लोकांनाही निश्चित माहित आहे की हा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि हा असा लढाऊ कार्यकर्ता आदरणीय राजन मालकाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात काम करेल आणि कुठलंही काम आज तुम्ही बघितलं तर मार्गी लावायची धमक निश्चितपणानं जरी माझ्यात असेल तर वरचंही नेतृत्व तेवढंच खणकर पाहिजे आणि निश्चितपणानं तिथपर्यंत मी पोहोचून सर्वसामान्य लोकांची कामं कुठेच नडू देणार नाही एवढं मी तुम्हाला आव्हान देतो. काय असणार आहे विजन आपल्या मतदारसंघात? मी तुम्हाला एवढं सांगितलं की तिथं रस्ता इतका मोठा निधी येतोय. आता पूर्वीचे तिथं जे सदस्य होते ते तर बांधकाम सभापती खऱ्या अर्थानं सभापती आणि बांधकाम म्हणजे ते छोटस मंत्रिमंडळच आहे. तिथला येणारा निधी तर तिथं बघितलं तर त्या 11 गावामध्ये 1ही इंचाचा रस्ता शिल्लक नाही राहायला पाहिजे होता, पण प्रचाराच्या माध्यमातून मी बघितलं तर साधं सुद्धा तिथं मोकळं जाता येत नाही. गाडी 4 व्हीलर तर बरीच लांब आहे. असं बी नाही की मी काय तर चुकीच सांगतोय. उदाहरण जर अर्थ घेतलं तर तुम्ही बघा आष्टे आणि पापरी या रस्त्याला जावा, आष्टे आणि तिकडे रोपड्या केला रस्ता आहे तिकडे जावा, बैरागवाडीकडे जावा, बिभीषण नाना वगैरे ती डोंगरी कंपनी आहे तिकडे जावा, अनेक रस्ते तिकडे वापल्याला जावा, युवतीकडे जावा, कुठेही जावा, कुठल्याही मतदारसंघात गेलं फक्त एवढंच केलं की 1 किलोमीटरचं काम आता करायचं आणि उर्वरित कुठल्या इलेक्शनला करायचं. हे एक आणि ती एक अशी एक 10, 15, 20 वर्ष वन टाइम सगळी कामं झाली पाहिजे हा आमचा अजेंडा आहे. काम सांगितलं की व्हायला पाहिजे. का होत नाही सगळंच आहे आणि इतकी मोठी पद आहेत तर जनतेची पिळवणूक नाही व्हायला पाहिजे. ह्या चळवळीतला आम्ही उमेदवार म्हणून तिथं जनतेच्या सेवेसाठी निश्चितपणानं काम करणार. तर हे होते आष्टी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार समाधान शेळके. येणाऱ्या काळात आपल्या गटाचा सर्वांगीण विकास करू असा विश्वास आपल्या लक्षवेधी बोलताना सांगितलं. धन्यवाद.
आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा